आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जळती, नाही अद्यंती अवसान. हे अंतकरणाला सुखरी समाधान मिळवून घ्यायचं असेल, हे अंतकरणाचं सोनं करायचं असेल, या देहाचं सोनं करायचं असेल, हा परमात्म्याजवळ हा देह ठेवायचा असेल ना, तर एकच करावं लागेल. काय? 33 कोटी देवांपैकी जो देव आवडतो त्या देवाला हृदयामध्ये साठवावा लागेल. दुःख बाजूला करायचं असेल, अंतकरणामध्ये सुखाची शिदोरी रुजू करायची असेल, तर त्या परमात्म्याचं भजन तुम्हाला करावं लागेल महाराज. म्हणून महाराज म्हणता, येरती माईके दुःखाची जणती, नाही अद्यंती अवसान. माईक म्हणजे नास्तिक गोष्टीचा नाश करा, अंतकरणामध्ये भगवंताचं पीस रुजू करा. ते म्हणाल, कोणतं पीस महाराज? अविनाश करी आपुले ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं भजन अंतकरणामध्ये साठवा. एकदा का त्या भगवंताचं भजन अंतकरणामध्ये त्या ठिकाणी महाराज रुजू झालं, एकदा का साठवलं, त्या भगवंताचा छंद लागला, त्या भगवंताची ओढ लागली, त्या भगवंताची गोडी लागली का जीवन धन्य होईल. मग काय होईल? तो कोबराय म्हणताय, तो का म्हणे का मरणची सरे उत्तमची वरे कीर्ती मागे. एवढं केल्यानंतर, भगवंताची प्रार्थना केल्यानंतर, भगवंताचं भजन केल्यानंतर, गेल्यानंतर सुद्धा आमची कीर्ती या विश्वामध्ये दरवळली पाहिजे, असं जर प्रत्येकाला वाटत असेल, आमची कीर्ती काहीतरी पाठीमागे राहिली पाहिजे, गेल्यानंतर काही लोकांनी आम्हाला म्हटलं पाहिजे फार गोड व्यक्ती होतं, जावं नव्हतं लागत, अशी कीर्ती मागे ठेवायची असेल, ज्ञानोबाराईनं ठेवली, तुकोबाराईनं ठेवली, जनाबाईनं ठेवली, मीराबाई, गंगागिरी, नारंगिरी बाबांनी ही कीर्ती मागे ठेवली. म्हणून त्यांचं जग आज महाराज उदो उदो करतो, जे जेकार करतो, तसं आमचाही त्या ठिकाणी महाराज उदो उदो झाला पाहिजे, आमचंही नाव पाठीमागे कीर्ती रूपानं राहिलं पाहिजे असं वाटत असेल, तर तो भगवंत, तो भगवंताचे आम्ही तुम्ही दास झालो पाहिजे. त्या भगवंताचं भजन करता करता तो पंढरीचा मालक अंतकरणामध्ये साठवावा लागेल, असे अभंगाचं सरळ भावार्थ आहे. या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही महाराज. हा देह कधी जाईल सांगता येत नाही. परमात्म्यानं दिलाय, जगाच्या मालकानं दिलाय, ब्रह्मांडाच्या चालकानं दिलाय. आहे तोपर्यंत आनंदी जीवन जगून घ्या, आहे तोपर्यंत प्रेमानं बोला, कोणाची निंदा करू नका, कोणाचं वैर करू नका, कोणाचा अपमान करू नका. फक्त एकमेव गोष्ट तुम्हा आम्हाला तारणार जर काय असेल तर ते पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन आहे, विश्वाच्या दात्याचं भजन आहे. काही म्हणतील बाबा आम्ही संसारी मंडळी आहे, संतांनी परमार्थ केला, पण संतांना तेवढाच वेळ होता का? नाही बाबा, संसार करून सुद्धा काही संतांनी परमार्थ केला, संसार करून सुद्धा परमार्थ करता येतो, असे अनेक दाखले मी तुमच्या पुढे देऊन ठेवील महाराज. तुकोबारायांनी संसार केला नाही का? केला ना महाराज, पण संसारातून वेळ काढून कधी भंडारी भामचंद्र घोराडे डोंगरावर जाऊन जगाच्या मालकाचं भजन केलं. पण कसं केलं महाराज? गोविंद गोविंद भजन सुरू केलं ना. भजन केलं माझ्या तुकोबाराईने, भंडारी भामचंद्र घोराड्या डोंगरावर जाऊन गोविंद गोविंद भजन केलं. काही नरधाम, काही पापी कर्मठ लोक म्हटली महाराज अहो तुम्हाला देवाचा धंदा लागला, भजनाचा धंदा लागला, तुम्हाला प्रपंचाचा धंदा लागला का, व्यसनाचा धंदा लागला का? महाराज म्हणले याच्यापैकी एका गोष्टीचा लागला, प्रपंचाचा नाही लागला, संसाराचा नाही लागला राजा. अरे व्यसनाचा नाही लागला, मग कोणता लागला? त्या परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवण्याचा धंदा मला लागलाय. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. महाराज काय तुकोबाराईची क्रांती असेल, काय तुकोबाराईची भक्ती असेल, काय तुकोबाराईचा परमार्थ असेल, काय तुकोबाराईचं भजन असेल ना, काय वाणी
शुद्ध असेल महाराज, त्या वाणीमधून कायम बसलो की विठ्ठल, उठलो की विठ्ठल, झोपलो की विठ्ठल. मुखे अमृताचे वाणे मुखे अमृताचे वाणे मुखी अमृताचे वाणे मुखी अमृताचे वाणे देवाचे देह देवाचे देह देवाचे कारणी देह देवाचे देह देवाचे देवाचे कारणी हा देह देवाचे कारणी मुखे अमृताचे वाणे मुखे अमृताचे वाणे मुखी अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी अमृताचे वाणी मुखी अमृताचे वाणी 375 वर्ष झाली, आजही माझ्या तुकोबरायचं नाव अमर आहे महाराज. काय केलं असेल त्या तुकोबरायानं, काय केलं असेल त्या तुकोबराईच्या भक्तीनं महाराज. त्या तुकोबरायाने वारकरी संप्रदायाचा उगम सुरू केला असेल, ज्ञानोबरायाने वारकरी संप्रदाय वाढवला असेल. जर संत ज्ञानोबराय तुकोबर जर आले नसते जन्माला बाबा, तर आम्हाला हरिनामाची व्याख्याही कळाली नसती, अमृतासारखी गोड वाणी कळाली नसती महाराज. संत या माती जन्माला आली आणि संतांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचा धागा जो आहे तो धागा त्या ठिकाणी महाराज या माती करता दिला गेला. गोड असा त्या ठिकाणी परमार्थ, गोड अशी भक्ती, गोड असं भजन माझ्या तुकोबराईनं दिलं बाबा. त्या तुकोबराईच्या मातीत आमचा जन्म झाला, आमचं प्रथम भाग्य. हा दिया मिळत नाही महाराज, हा दिया मिळत नाही महाराज. काही म्हणतील बाबा पाठीमागच्या जन्मातही होतो आणि पुढच्या जन्मातही असणार वेड्या, आता मिळाला, नशीब आहे तुझं राजा. 83 लक्ष विधी पूर्ण झाले की 84 लक्ष विधी मध्ये मनुष्याला पदार्पण मिळतं. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न रोल रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न रोल रे तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं रे हो मिळालाय दादा, परत भेटेलच की नाही सांगता येत नाही. माणसाचा मिनिटाचा सुद्धा भरवसा नाही आजीबाई. दादा माणसाचा मिनिटाचा सुद्धा भरवसा नाहीये, कधी आमचा प्राणज्योत मावळेल सांगता येत नाही दादा. आले देवाजीच्या म्हणा ते कोणाचेच आले ना. एकदा का माझ्या ब्रह्मांडाच्या चालकात ठरवलं, एकदा का काळानं घाला घातला, दिय जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. घडी घडी काढ वाट याची पाहे वा वा. घडी घडी काढ वाट याची पाहे 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 घडी 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 काढ वाट याची पाहे किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हर परिचिंता हरिमुखी गाता हर परिचिंता हरिमुखी गाता हर परिचिंता. महाराज घडी घडी काळ वाटे याची पाही काळ वाट बघतोय तुमच्या माझ्या देहाची महाराज. कधी आमचा दिया जाईल सांगता येत नाही महाराज. तुमच्यावर काही कर्ज आहे का वेल्लाळेकर? हा काही कर्ज बिर्ज आहे का? मग असे का म्हणून तोंड बिंड सोडून दिले पार. हा
एवढा बागायत पट्टा आहे बुवा, एवढे पाण्यावाले लोक आहे, तुम्ही पाठ जवळून गेलाय, जरी पाणी नसू द्या पण येणार आहे बुवा. हां, काही कर्ज आहे का तुमच्यावर? मी सांगत असतो दादा, ज्याच्यावर कर्ज ना तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय. लोक देवाच्या दारात येतात तरी असे उदास बसतात बुवा. आणि तसाच काळ आला, यमरूपी आला, काळ जर आला आणि तसाच घेऊन गेला, मग असाच बसल्या बसल्या जर नेलो मग कसं वाटेल दादा? आनंद घ्या दादा, भगवंताच्या दारात आलात ना, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईल तेव्हा हातानं टाळीन मुखानं भजन करा. विठ्ठल आधी एक क्षण भंगूर नाही भरवसा महाराज. या ध्याचा मिनिटाचा सुद्धा भरवसा नाहीये. जगाच्या मालकानं, ब्रह्मांडाच्या चालकानं, विश्वाच्या दात्यानं गोड असा देह दिलाय दादा, भजन करण्याकरता, चिंतन करण्याकरता, देवाला आपलंसं करण्याकरता. महाराज, सर्व विजय ज्याचा आहे सत्तेवर तो जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे महाराज, विश्वाचा दाता आहे. काही म्हणतील बाबा आजचं पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण सर्वांना माहिती आहे. काही म्हणतील आम्ही पुण्यस्मरणाला चाललो बाबांच्या. कारभारी बाबा त्या ठिकाणी, कारभारी बाबा गंगाराम पाटील सोनवणे बाबांच्या. काही म्हणतील आम्ही श्राद्धाला चाललो ना दादा. तुम्ही श्राद्धाला चालले मान्य आहे महाराज, पण तुम्हाला श्राद्धाला जायचं आहे हेही मान्य आहे. पण तुम्हाला जाताना मार्गदर्शन करणारा जरी तुमच्या डोळ्यानं दिसत नसेल पण आज्ञा करणारा माझा पंढरीचा मालक आहे. शिकविता धनी वेगळा लोकांवर ज्याची सत्ता आहे तो भगवंत आहे. झाडाचं पान हलतं कोणामुळे? भगवंतामुळे. झाडाचं पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही महाराज. त्याची सत्ता आहे. त्यानं ठरवलं विश्व थांबायचं, थांबवतो ना. त्यानं ठरवलं जग थांबवायचं, थांबवतो ना. त्यानं ठरवलं याच्यावर घालायचा, घातला ना. त्यानं ठरवलं याला काही दिवस ठेवायचं, ठेवलं ना. त्यानं ठरवलं याचा लाख रुपये, कोटी रुपये, डॉक्टरकडे सुद्धा वशिला आहे, पण त्यानं ठरवलं याचा वशिला काही कामाचा नाही ठेवायचा, याला उचलायचं. तुमची गाडी, तुमची माडी, तुमचा पैसा, तुमची संपत्ती, तुमची इस्टेट, तुमची जहागिरी, पिकअप भर पैसा आहे काही काही, पण देवाची आज्ञा आली ना तिथे कोणाचं चालतं का हो? काळाची एवढी पडेल माझे, काळाची एवढी पडेल माझे, काळाची एवढी पडेल माझे, काळाची एवढी पडेल माझे, एकदा का काळानं घाला घातला महाराज, ग्रासलं की तिथे कोणाचंच काही चालत नाही ना. काही म्हणतील कोणी पाहिला भगवंत, कोणी काही पाहिला परमार्थ, कोणी पाहिला जगाचा मालक, विश्वाचा दाता. तो म्हणता झाड त्याच्या सत्तेनं हलतं, विश्व त्याच्या सत्तेनं हलतं, आम्ही कीर्तनात त्याच्या सत्तेनं आलो. काही म्हणतील रात्री झोपल्यानंतर सकाळी उठवतो तो. काय कसा भगवंत आहे? मग एक सांगू तुम्हाला, काही मानला देव मान्य नाही महाराज, काहींना तुकोबराईची गाथा मान्य नाही, काहींना माऊलीची ज्ञानेश्वरी मान्य नाही, काहींना भजन मान्य नाही, काहींना पूजन मान्य नाही, काहींना ग्रंथ वाणी भगवंताचं भजन ऐकलं का काहींची डोक्याची सटकते दादा. काही काही लोक म्हणतात काय बाजार मांडला भगवंताचा, परमार्थाचा. परमार्थाचा बाजार मांडला नाही दादा. तो परमार्थ जर आमच्या अंतकरणात गेला ना, जीवनाचा उद्धार करण्याची ताकद ही परमार्थामध्ये आहे, भगवंताच्या भजनामध्ये आहे. काही म्हणतील बाबा काय केलं तुमच्या मालकानं आमच्या करता? अरे काय नाही केलं माझ्या भगवंतानं तुमच्या करता. हा गोड असा देह दिलाय भगवंत
भगवंतानं देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून या धनंजयाजी परी. अरे देहाच्या गावाला पाठवलं एवढं किती मोठं भाग्य आहे. हेही बाजूला ठेवा. आपल्या पवित्र मातीमध्ये, पवित्र महाराष्ट्रात, पवित्र देशामध्ये 3 वेळेला कोरोनासारखा आजार आला बरं का बाबा. ऐका, ज्याला थोडासा गर्व झालेला असेल, काही मंडळी म्हणतात ना लई पैसा आहे बुवा, आपल्यासारखं कुणीच नाही बुवा. ऐका दादा, अरे वेडाय राजा तू, तुला गर्व होऊ देऊ नको राजा. अरे ज्यांना ज्यांना गर्व झाला त्याचं गर्व हरण झालं बाबा, गर्व नाहीसा झाला. मग तुम्ही म्हणशाल काय केलं भगवंतानं आमच्या करता. 3 वेळेला कोरोनासारखी महामारी आली, 3 वेळेला कोरोनासारखा आजार आला. या 3 आजारातून लाखो लोकांच्या घरांना कुलप लागली महाराज, लाखो लोकांचे प्रपंच थांबले महाराज, लाखो लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे तुमचं माझं भाग्य आहे. काही म्हणतील ना देव नाही, तुमचं माझं भाग्य आहे का पंढरीच्या मालकानं, विश्वाच्या दात्यानं तुम्हा मला कोरोनाच्या 3 लाटीतून वाचवलं आणि भगवंताच्या दारात बसवलं. तुम्ही सांगा देव आहे की नाही. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. तुम्ही सगळं खाऊन टाकलं तर मेवा मी नाही खायचा का मग. विठाला विठ्ठल 100 पैकी मला 30 तर पडू द्या भाऊ, नाही 30 तर 35, नाही 35 तर लखन दादा सारखे 38. विठाला विठाला विठाला. चला ऐका महाराज, भगवंताने शरीर दिलंय हे दिये मिळतच नाही बाबा. हा मिळाला ज्ञानोबराईच्या महाराष्ट्रात पहिलं भाग्य, तुकोबराईच्या महाराष्ट्रात मिळाला, जनाबाईच्या महाराष्ट्रात मिळाला, मीराबाईच्या महाराष्ट्रात मिळाला, कानोपात्रेच्या महाराष्ट्रात मिळाला, काशी विश्वेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये मिळाला, साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र महाराष्ट्रात सुंदर अशा संगमनेर तालुक्यात मिळाला. महाराज म्हणताय पवित्र ते कुळा पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. या हरीच्या दासांच्या मातीत तुम्हा आम्हाला जन्माला त्या ठिकाणी भगवंतानं घातलंय दादा. हे तुमचं माझं प्रथम भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहे महाराज. डोंगराळ गेलेला सूर्य परत दिसेल, नीट ऐका महाराज. डोंगराळ गेलेला सूर्य परत दिसेल, पण मातीआड गेलेला हा सोनवणे कुटुंबाचा बाप परत दिसणार नाही ना. कोणा बहिणीचा भाऊ गेलाय, कोण्या बहिणी ताईचा काका गेलाय, कोण्या ताईचा मामा गेला असेल, कोण्या ताईचे बाबा गेले असेल, कोण्या ताईचे आजोबा गेले असतील, नातवांचे बाबा गेले असतील, त्या ठिकाणी सुनेचा सासरा गेला असेल, काही नात सुनांचा आजा सासरा गेला असेल. बाप नावाची चावी, बाप नावाची चादर एकदा का आयुष्यातून निघून गेली महाराज, का तुम्ही किती हट्ट करा, किती आग्रह करा, किती वेळा विनवणी करा, पांडुरंगाला नाही भेटत महाराज. आज आदर्श असा बाप या कुटुंबावरती त्या ठिकाणी महाराज मायेची सावली धरणारा बाप या कुटुंबातून निघून गेलेला आहे. कैलासवासी त्या ठिकाणी कारभारी गंगाराम पाटील त्या ठिकाणी सोनवणे दादा आपल्यातून गेले, परत नाही दिसणार बाप. त्यांच्या पश्चामध्ये त्यांची धर्मपत्नी आहे, त्या ठिकाणी सर्वांना माहिती सरोबाई कारभारी पाटील त्या ठिकाणी सोनवणे आहे. पत्नीचा पती गेला, नाही भेटणार ना. त्या ठिकाणी त्यांची बहीण आहे महाराज, बहिणीचं नाव आहे हौसाबाई, त्या ठिकाणी सुखदेव पाटील थोरात. त्यानंतर त्यांचा मुलगा आहे. आपला बाप गेलाय, दुःख झालंय, बापाच्या श्राद्धाच्या निमित्तानं ज्ञानदान असावं, अन्नदान असावं, भगवंताचं भजन असावं म्हणून आमच्या रमेश दादानं हा बापाचा सोहळा घातलेला आहे. त्या ठिकाणी रमेश कारभारी पाटील सोनवणे दादा, त्या ठिकाणी त्यांचा मुलगा, त्या ठिकाणी मुलगा आहे रमेश दादा, त्यांची सुनबाई आहे, सुनबाईचं नाव आहे सुभद्रा, त्या ठिकाणी सुभद्रा रमेश पाटील सोनवणे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा नातू आहे, नाताचं नाव आहे श्रीकृष्ण रमेश पाटील सोनवणे. तदनंतर नातसून आहे, नातसुनाचं नाव आहे सुवर्णा, त्या ठिकाणी श्रीकृष्ण पाटील सोनवणे आहे. त्यानंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा नातू आहेत, नाताचं नाव आहे पांडुरंग, त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे पांडुरंग रमेश पाटील सोनवणे. तदनंतर त्यांची नातसून आहे, नातसुनाचं नाव आहे त्या ठिकाणी ऐश्वर्या, त्या ठिकाणी पांडुरंग पाटील सोनवणे. तदनंतर त्यांच्या पश्चात त्यांचा पुतण्या आहेत. तुम्ही माझ्याकडे पाहू नका, तुम्ही बॅनरकडे बघा, मी तुमच्याकडे बघतो. हा माझा ढोक बाबांचा प्रसाद आहे बरं का. बघा
त्या ठिकाणी त्यांच्या पश्चात त्यांचा पुतण्या आहे. पुतण्याचं नाव आहे अण्णासाहेब काशीनाथ पाटील सोनवणे. दादांची नात आहे, नातीचं नाव आहे सर्वांना ज्ञात आहे सुरेखा विठ्ठल पाटील त्या ठिकाणी बोराडे. तदनंतर त्यांचा त्या ठिकाणी पुतण्याचं नाव आहे त्या ठिकाणी अशोक काशीनाथ पाटील त्या ठिकाणी सोनवणे आहेत नाव. तदनंतर त्यांचा पुतण्याचं नाव आहे सूर्यबाण गोविंद पाटील सोनवणे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्या ठिकाणी महाराज त्यांची त्या ठिकाणी पुतण्या आहे, पुतण्याचं नाव आहे त्या ठिकाणी संजय विठ्ठल पाटील त्या ठिकाणी सोनवणे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा परिवार आपल्या सर्वांना अज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी श्रीरंग गोविंद पाटील सोनवणे हा त्यांचा त्या ठिकाणी पुतण्या आहे. तदनंतर त्यांची पुतणी आहे, पुतणीचं नाव सर्वांना अज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे कौसल्या सज्जनराव पाटील नाईकवाडी. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा त्या ठिकाणी पुतणी आहे, पुतणीचं नाव आहे सर्वांना माहिती आहे तुळसाबाई भाऊसाहेब पाटील रहाणे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांची त्या ठिकाणी पुतणी आहे, पुतणीचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे त्या ठिकाणी ताराबाई पुंजा पाटील त्या ठिकाणी महाराज भुसाळ. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांची त्या ठिकाणी पुतणी आहे, पुतणीचं नाव आहे हिराबाई लहानू पाटील नेहे. तदनंतर त्यांच्या पश्चात त्यांची पुतणीचं नाव मीराबाई विश्राम पाटील त्या ठिकाणी पाटोळे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांची पुतणी आहे, पुतणीचं नाव आहे शोभा पुंजाहरी पाटील त्या ठिकाणी शेटे. हा परिवार बाबांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता काहींच्या मनात असा प्रश्न आला असेल, बाबा असं कसं उलट सांगायला लावलं तरी सांगल, पण ज्याने कीर्तनाची तारीख दिली ते म्हणतील बाबा याच्यातच उरकून घ्यायचं का, असं करायचं नाही. शेवट वेळ भेटला तर उलट पण सांगतो, काळजी करू नका. विठ्ठल हो, भगवंताने हे शरीर दिले बाबा, हे जीवनाचा आधार आहे. जीवनाचं वर्चस्व काय असेल तर भगवंताचं भजन या जगामध्ये सत्य आहे. जीवनामध्ये येऊन काय कमावलं याच्यापेक्षा जीवनामध्ये किती परमार्थ केला, जीवनामध्ये येऊन जर शेवट गोड करायचा असेल याच्यासाठी केला होता टाच शेवटचा दिस गोड व्हावा. ज्याला वाटतं माझा तुमचा शेवट गोड झाला पाहिजे त्यानं पांडुरंगाचं भजन करा. आणि एकच गोष्ट जाताना कीर्तनातून घरी घेऊन जा, ज्याच्याकडे आई जिवंत आहे, ज्याच्याकडे बाप जिवंत आहे, त्याच्याकडे पंढरपूरचा मालक आणि पंढरपूरची मालकीन रुक्मिणी आणि विठ्ठल जिवंत आहे. म्हणून त्या माईबापाला रोकडे महाराज आयुष्यात कधीच विसरू नका. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविल त्याने काया झिजून तुझ्या शिरावरी धरली सुखाची शायर वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुझं मिळेल बंगला गाडी, सिटीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. तुझं मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही जी जाण राहू दे थोडी. म्हातार पाणी द्या आई बापा, हो म्हातार पाणी द्या आई बापा, लावशील बिकवा नाया झिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. ज्याच्याकडे आई नावाची गोष्ट जिवंत आहे, ज्याच्याकडे बाप नावाची गोष्ट जिवंत आहे, तो या जगामध्ये सक्सेस आहे महाराज. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती संपत्ती, पण बाप जिवंत नसेल, आई जिवंत नसेल तर त्या पैशाला शून्य मोल किंमत आहे महाराज. आज या कुटुंबाचा बाप गेलाय, जीवनाचा आधार गेलाय लेकरांचा महाराज. आमचा रमेश दादा आज पुण्यासारख्या भागामध्ये त्या ठिकाणी महाराज रमेश दादाच ना काम करतो, बरोबर ना, मुलगा कामाला ना पुण्याला, पुण्यासारख्या भागामध्ये ड्युटी करत असेल महाराज. एखादा मित्र जर त्या ठिकाणी जॉब मध्ये भेटला ना, कंपनीत भेटला ना, म्हणेल भाऊ काय चाललं रमेश भाऊ, काही नाही मजेत चाललं राजा. अरे काय चाललं तुझ्या घराला तुझ्या मायबापाचं, अरे तोंडातून शब्द निघेल भाऊ, वर्ष झालं काळानं घास ग्रासलं, काळानं घेरलं माझ्या बापाला आणि माझ्या बापाला काळ घेऊन गेलास दादा. बाप नाही भाऊ माझ्याकडं, आई आहे माझी
पण सांगू राजा, बापा वाचून घर पोरक असतं राजा. आई घराचं मांगल्य असते, बाप घराचं अस्तित्व असतो राजा. आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे समयाचे घाट असतात भाऊ. अरे बाप जर जिवंत असेल ना घरामध्ये तर कोणतीच गोष्ट कमी पडत नाही राजा. गावाला आलो, बापाला भेटायला आलो ना, लई आनंद व्हायचा माझ्या बापाला. आता माझा बाप मला परत आयुष्यात कधी दिसणार नाही महाराज. ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय आहे. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. तसा आज या सोनवणे कुटुंबाचा आधार, या पत्नीचा पती गेलाय, लेकराचा बाप गेलाय. अरे विचारा त्या कुटुंबाला, अरे बाप गेल्याचं दुःख काय आहे. ज्याच्या कुटुंबात बित्ते ना बाबा, ज्याच्या कुटुंबात प्रसंग घडतो त्या कुटुंबाला विचारा. अरे वयानं थकलेला बाप असू द्या, वयानं थकलेला बाप घरामध्ये फक्त बसलेला असू द्या, पण त्या घराकडे वाईट नजरेनं बघण्याची हिंमत कोणाची होत नाही, कारण त्या घरचा करता बाप जिवंत असतो दादा. ज्याचा गेला बाप त्याला विचारा. आज माझ्या समोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहे. आपापला स्वतःचा बाप डोळ्यासमोर ठेवा. मॉनिटरचा आवाज दे दादा. आपला स्वतःचा बाप डोळ्यासमोर ठेवा दादा. काय असतो बाप सांगून जाईल तुम्हाला. अरे पोटाला चिमटा घेतो, लेकराची खळणी भरवतो, तो बाप असतो. आयुष्यभर लेकराच्या हिता करता. आपल्याकडे फक्त अर्धा तास राहिला म्हणून इकडे वळलो बरं का. बघा महाराज, पोटाला चिमटा घेतो, लेकराची खळणी भरवतो, तो बाप असतो. पोटाला उपाशी राहील महाराज, पण लेकराच्या हिता करता आयुष्यभर राबराब भाड्याच्या बैलासारखा राबतो ना, तो बाप असतो दादा. ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या सुखादुःखामध्ये बाप आहे ना, तो या जगामध्ये श्रेष्ठ आहे. आज ज्याच्याकडे बाप नाही महाराज, त्याला हजार लोकांचं मार्गदर्शन मिळू द्या, प्रेम मिळू द्या, जिव्हाळा मिळू द्या, पण जेवढं प्रेम बाप करतो ना तेवढं या जगामध्ये कोणीच करत नाही ना. विठ्ठल विठ्ठल घरून कीर्तना करता निघालो महाराज. काय असतो बाप सांगून जाईल तुम्हाला. कीर्तना करता घरून निघालो, अंथरुणात झोपलेला बाप उभा राहिला. माझा बाप सांगतोय, जगाचा नाही सांगत. अंथरुणात झोपलेला बाप उभा राहिला. बाबा महाराज आज कुठे चाललात. म्हणलं आज बाबा वेलाळ्याला कीर्तन आहे, संध्याकाळचं त्या ठिकाणी घारगावला आहे. म्हणलो आज 2 कार्यक्रम आहे बाबा. बाप मला म्हटला, भाऊ लवकर ये बर का, वाट पाहीन जेवायला बर का, काळजी घे, गाडी हळू चालवत जा बर का, लई गाड्या वाहतात बर का पोरा, लवकर ये, तुझा बाप आजारी, बाप तुझी वाट पाहतोय बर का. बापावर रागवलो 1 मिनिट भर. बापाला म्हटलो, का हो दादा, दररोज कीर्तनाला निघालो का सकाळी सकाळी टुमका लावता, लवकर येत जा, काळजी घेत जा, गाडी हळू चालवत जा, वेळेवर येत जा, जेवण करायला लवकर येत जा, तुझा बाप वाट पाहतोय, असं का बोलतात दररोज. म्हटलं रागून बोललो थोडं. बापानं जवळ आला, बाप हात हातात धरला, म्हटला पोरा ऐक, पोरा ऐक, पोरा हे तुझ्या बापाचे 2 शब्द जाताना घेऊन जा कीर्तनाला. वेळ प्रसंगी कीर्तनात जरी बोलून दाखवले तरी काही वावग ठरणार नाही. पोरा ऐक, तुला माझी चप्पल यायला लागली मला माहिती आहे, आता तू मोठा झालास, पण ऐक राजा, हा बाप बोलतो, या बापाचा कधी राग मानू नको सोन्या. 1 दिवस लक्षात ठेव, या घराच्या उंबऱ्यातून बाहेर पाय टाकताना ज्या दिवशी तुझा बाप या जगातून निघून गेलेला असेल ना, त्या दिवशी तुला मार्गदर्शन करणारे या जगात कोणीच नसेल भाऊ, कोणीच नसेल तुला मार्गदर्शन करणार. हळू जात जा, गाडी हळू चालवत जा, वेळेवर येत जा, काळजी घेत जा, हे सांगणार दादा ज्या दिवशी बाप जाईल ना त्या दिवशी या जगात तुला सांगणार कोणी राहणार नाही भाऊ. काय असतो बाप, किती उरामध्ये त्याच्या वेदना होतात. उरामधी माया त्याच्या काळा मेघावा, कधी कुणाला खवील डोळ्यातलं पाणी. उरामधी माया त्याच्या काळा मेघावाणी, कधी कुणाला खवील डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. वटामध्ये हसू त्याचा कणा वाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे घड्या. उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड आहे घड्या. उमगाया बाप रे,
आयुष्यभर झुजतो, हृदयामध्ये झुजत असतो लेकराच्या हिताकरता. तो बाप कधी कोणाच्या नजरेत येत नाही दादा. कोणाला रडताना बाप बघायला भेटला नाही. पण माझ्या समोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहे, सर्व माता भगिनी बसलेल्या आहे. आणि इकडे म्हातारा बाप माझ्या पुढे बसलेला आहे. लेकीचं माहेर कुठपर्यंत असतं सांगो? कुठपर्यंत असतं दादा? लेकीचं माहेर कुठपर्यंत असतं सांगो? दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? अरे भाऊबीजीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? अरे रक्षाबंधनच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे सांगो? जोपर्यंत हक्काचा लेकीचा बाप माहेरला जिवंत आहे तोपर्यंत लेकीचं माहेर आहे. ज्या दिवशी लेकीच्या माहेर मधला बाप गेला ना त्या दिवशी लेकीचं माहेर संपलं गड्या. किती श्रीमंत भाऊ असू द्या पण जेवढा हक्कानं बहीण आईला आणि बापाला बोलते ना तेवढं भावापाशी नाही बोलू शकत, नंदेपाशी नाही बोलू शकत दादा. हक्काचं प्रेमाचा आधार देणारे माईबाप असतात बरे का. लेक जर माहेरला आली ना तुम्ही सासरच्या दिशेने निघा माहेरवरून. अरे म्हातारा झालेला बाप आहे पण बायकोला सांगतोय माझी ताई चालली ना माझ्या ताईच्या पिशवीत टोमॅटो दे बर का, मिरच्या दे बर का, बटाटे दे बर का. हा सांगणारा बाप असतो दादा. मुलगी म्हणते बाबा ओ बाबा अहो माझ्या सासरमध्ये लई पैसा आहे गड्या, नका बाबा मला काही नको बाबा. तो बाप म्हणत असतो ताई सासरला चाललीत ना माहेरची पिशवी सासरला जाताना रिकामी घेऊन जायची नाही. हा सांगणारा बाप असतो दादा. अरे तुमच्या सासरला एखादी गोष्ट कमी असू द्या फक्त माहेरला एक फोन फिरवा गड्या. म्हातारा झालेला बाप असू द्या, कष्ट करणारा बाप असू द्या, गरीब बाप असू द्या दादा. अरे 1 रुपया जवळ नसू द्या पण फक्त त्या बापाला माहेरला एक फोन करा आणि बापाला म्हणावं बाबा उद्या शेजारी लग्न आहे बाबा पण माझ्या सासरवाल्यानं मला साडी घेतली नाही बाबा, गरिबी माझ्या सासरमध्ये. अरे कोणाकडे हात पसरील, 4 जणांपुढे डोकं टेकवेल, पायावर डोकं टेकवेल बाबा पण लोकांकडून 500-1000 रुपये उसने घेऊन पुरीला साडी घेऊन जातो तो बापच असतो दादा. बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे. आपुली करवंदी वाळवणे, आपुली करवंदी वाळवणे. एकाएकी गेला मिराजीचा धने, एकाएकी गेला मिराजीचा धने. आपुली करवंदी वाळवणी, आपुली करवंदी वाळवणी. एकाएकी गेला मिराजीचा धने, एकाएकी गेला मिराजीचा धने. स्वाभिमानी अभिमानी बाप निघून गेलाय. गळ्यात पवित्र तुळशीची माळ होती दादांच्या आणि दादा या जगातून निरोप घेते झाले महाराज. वय झालं म्हणून सुद्धा बापानं जावं असं लेकीला लेकराला वाटत नाही दादा, नाही वाटत. 2 दिवसापूर्वी प्रवरामाईच्या तीरावर 10व्याचं प्रवचन सुरू होतं दादा. प्रवचनाकरता गेलो. ऐका काय असतो बाप. स्वर्गात गेला देवा घरी बाप बरं का हर्षल दादा, स्वर्गात गेला होता बाप देवा घरी. चोपदार दादा 10व्याचा प्रसंग होता. प्रवरामाईच्या तीरावर 10व्याला सुरुवात झाली दादा. 10व्याचा प्रसंग आहे. प्रवचन 7:30ला सुरू झालं. 8 वाजे 8:30 झाले, 9 वाजले प्रवचन सुरू. बापाच्या पिंडाला कावळा शिवेना दादा. 7-8 कावळे तिथे होते पण एकही कावळा बापाच्या पिंडाला शिवेना दादा. बापाला 3 पुरी होत्या, 2 मोठ्या घरात दिल्या होत्या आणि त्या पुरी बापाच्या पिंडाच्या दर्शनाला आल्या. पिंडाच्या पाया पडल्या तरी कावळा नाही शिवला गड्या. एक बापाची लहानी पूर्वी वेडी होती, तिचं लग्न वगैरे झालं नव्हतं. वेडी कशी असते सर्वांना माहिती आहे. काय असतो बाप ऐका दादा, डोळ्यात पाणी येईल एवढं उदाहरण ऐका, नीट ऐका महाराज, सर्वांगणाचे कण करून. महाराज वेडी होती. वेडी कशी असते आपल्या सर्वांना माहिती आहे. डोक्याचे केस विजगळलेले होते, उन्हाळ्यामध्ये स्वेटर घातलं होतं, अंगामध्ये फाटलेले कपडे, त्यांतून उग्र असा वास, घाणेरडा वास यायचा. त्या घाणेरडीजवळ त्या वेडीजवळ कोणी जात नव्हतं महाराज. गावातल्या लोकांना सांगितलं दादा जा आणि एखादं घरातलं कुणी असेल तर पिंडाचं दर्शन घेऊन या. गावातलं 1-2 ज्येष्ठ लोक उठलीन महाराज. त्या पिंडाजवळ जायच्या आधी वेडी पोरगी सगळ्यांच्या पाठीमागे बसली होती त्या प्रवरामाईच्या तीरावर दादा. त्या वेडीचा हात धरला वेडीचा
बापाचं काय प्रेम असतं लेकीवर सांगेल तुम्हाला. हात धरला त्या वेडीचा गावातल्या लोकांनी, पिंडाजवळ नेलं, बापाच्या पिंडाजवळ नेलं बाबा वेड या पुरीला. पिंडाचं दर्शन घेतलं, 3 पिंडांना हात जोडले पुरीनं. काही म्हणतील बाबा लगेच शिवला असेल का हो कावळा पिंडाला? नाही महाराज, लगेच कावळा पिंडाला शिवला नाही. त्या ठिकाणी महाराज मुलीनं हात जोडले, वेड्या पुरीनं हात जोडले, तरी कावळा नाही शिवला. भावाला वाटलं, पोराला वाटलं, महाराज का बाबा शिवत नाही? काय कवी केला माझ्या बापा करता मी? डोळ्यातून टप 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 अश्रू ओघाळायला लागले. पोरग खाली बसलं, डोक्यामध्ये त्या ठिकाणी महाराज डोकं मांडीमध्ये खूप सवलं, डस डस रडतंय. उभं राहिलं आणि त्या पिंडाकडे बघून बापाला म्हणतंय, बाबा ओ बाबा, बाबा बघा ना बाबा, 1000 लोकांचा समुदाय जमलाय बाबा, 1000 लोकांची गर्दी जमली बाबा. लई पैसा खर्च केला तुमच्या दवाखान्याला बाबा, कोणतीच गोष्ट तुमच्या लेकरानं कमी केली नाही बाबा. पाहिजे तेव्हा जेवण होतं, पाहिजे तेवढा दवाखाना केला, गोळ्या होत्या देत होतो बाबा. काय कमी केलं तुमच्या पोरानं सांगा ना बाबा. 1000 लोक आले बाबा दहाव्याला. शिवाना बाबा ओ बाबा, बाबा ओ बाबा, बाबा 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 म्हणतोय पोरगा, पण कावळा शिवेना महाराज. 10 मिनिटं झाली आणि वेड्यापुरीचा हात धरला पोरानं. बापाला म्हणत होता, बाबा शिवाना बाबा, बघा वेडी ताई आली तुमची बाबा, तुमची लेक आली ना, तुम्ही वेडीला लई जीव लावायचे ना बाबा, तुमचा सगळ्यात जास्त जीव हिच्यामध्ये होता ना, बघा ना बाबा. ताई आली, आपली ताई वेडी बाबा आली, बघा ना बाबा. ओ बाबा शिवाना बाबा, बाबा ओ बाबा. तरी कावळा नाही शिवला. तुम्ही म्हणाल असं का झालं असेल? ऐका दादा, काय असतो बाप, या पोरगा 5 मिनिटं परत थांबला. 5 मिनिटानं वेड्यापुरीचे दोन्ही हात हातात धरले. नुसत्या हातात नाही धरले, त्या वेड्या बहिणीला कडकडून मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर त्या पिंडाकडे बघून म्हणत होता, बाबा बाबा आजपासून या तुमच्या पुरीला हा भाऊ पोरगा कधीच तुमचा वेडी म्हणणार नाही, हिला वेडीचा दर्जा कधीच देणार नाही बाबा. सख्या पुरीसारखं बाबा हिच्यावर प्रेम करेल बाबा. 7-8 कावळे होती बाबा, आणि त्यातला एक कावळा पटकन उडाला आणि पटकन पिंडाजवळ जाऊन पिंडाला चोच मारली. सांगा दादा, गेला बाप स्वर्गामध्ये, गेलाय स्वर्गामध्ये, पण स्वर्गात जाऊन सुद्धा काळजी करतोय वेड्या लेकीची. असा बाप जगी ऐसा बापा बाबा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. ओ जगी ऐसा बाबा, आयुष्यभर लेकराच्या हिता करता राम राम रामणारा बाप ज्या दिवशी जातो त्या दिवशी कुटुंब वनवासी होतं महाराज. माझ्या घराच्या काही अंतरावर महाराज 2 लेकरे सांगून जाईल तुम्हाला 1 मिनिटामध्ये. ऐका, आईचं प्रेम गेलंय दादा, बापाचं प्रेम गेलंय. ते लेकरं माझ्या बरोबर दररोज कीर्तनाला येत असतात दादा. आज आजारी पडली म्हणून नाही आले. हर्षल दादा, आम्हाला काही मंडळी माझ्यावर प्रेम करणारे आमच्या परिसरातील फार मंडळी ते आली दादा. 2 लेकरे महाराज, अनाथ आहे, माईचं प्रेम नाही, बापाचं प्रेम नाही. त्या लेकरांना कीर्तनाला घेऊन गेलो ना, कीर्तन झालं का ते पोरं माझा शर्ट वाटतात पाठीमागून आणि मला म्हणतात, बाबा ए बाबा, अरे 1000 लोक जमले ना कीर्तनाला, या 1000 लोकांच्या गर्दीत माझा बाप दिसेल का रे? 1000 लोकांच्या गर्दीत माझी आई मला बघायला भेटेल का रे? एकदा का जन्मदाती आई गेली, एकदा का जन्मदाता बाप गेला. अरे 1000 लोकांची गर्दी तुमच्याकडे असू द्या, 1000 मित्र तुमच्याकडे असू द्या, साऱ्या गावानं तुम्हाला नास्तिक म्हणू द्या, साऱ्या गावानं तुमचा विरोध करू द्या, पण माय बापाला कधीच लेकरू नास्तिक नसतं, कारण त्यांच्या काळजाचा तुकडा असतो. अशी मायबाप जीवनामध्ये महाराज मिळणं सुद्धा त्या ठिकाणी फार अवघड घटना आहे जगामध्ये महाराज. भेटतात एवढे प्रेमानं आपुलकीनं. काहींच्या घटना पाहिल्या तर लवकर लहानपणात लेकरं लहान लहान राहतात आणि ती माईबाप सोडून निघून जातात. किती दुःखाच्या घटना जगामध्ये आहे ना आमच्याकडे आईबाप जिवंत बाबा. त्यांना काय अपेक्षा नाही रे. तुमच्या 1 भाकरीतून चतकुर भाकर जरी तुम्ही त्यांना दिली तरी त्यांना लई आनंद वाटतो दादा. गुरु
महाराज बाप हा भगवंताचा जणू काही दुसरा अवतार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ज्याच्याकडे आहे त्या माझ्या माता भगिनींना एकच जाता जाता विनंती करेल, माझ्या माता भगिनीओ, आयुष्यामध्ये तुमच्याकडे बाप आहे पण त्या बापाला त्या ठिकाणी विसरून कधी आयुष्यात जाऊ नका. संपत्ती आली, संसारामध्ये लई पैशावाले लोक भेटले म्हणून त्या बापाला कधीच विसरू जाऊ नका. पोरांनो, माझ्या माता पित्या हो, पैसा लई आला, मोठे झाला, गाडीमध्ये फिरायला लागला, इस्टेट कमावली, जहागिरी कमावली, प्रॉपर्टी कमावली, पण त्या माई बापानं पाण्यात भाकर चुरून खाली. तुमच्या माझ्या करता खन्या केल्या, तुमच्या माझ्या करता गटार साफ केली. त्या माय बापाच्या डोळ्यात शेवटच्या क्षणाला पाणी आणू देऊ नका. जर तुम्ही पैसा कमवलाय, तुम्ही म्हणाला आम्ही पैशावालो झालोय आणि आमचे आई बाप वृद्धाश्रमात आहे, त्याला शून्य किंमत आहे दादा. जैसी करणी वैसी भरणी, गहू पेरला तर गहूच बिगवणारे, बाजरी पेरली तर बाजरीच उगवणारे. जसं कर्म कराल केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. अजून पुढे जाऊन सांगू का महाराज? महाराज म्हणताय आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अरे प्रत्येकाला यायचंय प्रत्येकाला जायचंय महाराज. येताना काही घेऊन आला का बाबा? नाही. जाताना काही घेऊन जाणार आहे का? नाही. हे शरीर दिलं भगवंतानं, तुम्ही म्हणाल ते आमचं. अरे वेड्या, तुमचं नाहीये महाराज, ते तुमचं माझं नाहीये, ते पंढरीच्या मालकाचं आहे महाराज. त्याची सत्ता आहे म्हणून जगतो दादा. मिनिटात माणसाचा भरवसा नाही महाराज. तोंडात घास घातला जेवला नाही, राहिला त्या ठिकाणी खाली राहिला, उपाशी राहिला. एखादा मनुष्य गाडीत बसला, गावाला गेला, तो तिथेच राहिला, जागेवर थांबला. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. या जिंदगीचा भरवसा नाही दादा. म्हणून आनंदी जीवन जगून घ्या. कोणाशी वैर करू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाची निंदा करू नका. आयुष्य मिळालं थोडं आयुष्य आहे दादा. या आयुष्याच्या गिनतीमध्ये त्या ठिकाणी महाराज कधी आज दादांचा नंबर लागलाय, कारभारी दादांचा दादा, एक दिवस तुमचा माझा सुद्धा बॅनर लागणारे लक्षात ठेवा. एक दिवस तुमचं माझं सुद्धा श्रद्धा होणारे लक्षात ठेवा. म्हणून बुरळून जाऊ नका. अर्जुन एवढा धनुर्विद्या प्राप्त करणारा होता बरं का महाराज. धनुर्विद्या प्राप्त करणारा अर्जुनाला सुद्धा गर्व झाला. अर्जुन म्हटला, देवा सांग देवा, जर माझा अंतकाळ जवळ आला, मी तुझ्या बरोबर आहे, तू माझ्या रथावर सारथ्य करतो, आम्ही 5 पांडव तुझ्या भजनात दंग आहे, माता आमची कुंती, आमची 5 जणांची पत्नी द्रौपदी, देवा तुझ्याच बाजूने दररोज त्या ठिकाणी प्रतिज्ञा करते. पण देवा जर अंतकाळ जवळ आला आणि देवा तू माझ्या बरोबर राहतो, पण कुचित देवा जर नकळत माझ्याकडून मुखामध्ये अंतकाळीच्या वेळेला तुझं भजन विसरलं तर काय होईल? अर्जुनाला देव म्हटला, ऐका बरं का, कुरुक्षेत्रावर गीता सांगताना अर्जुनाला देव म्हटला, अर्जुना जरी तू माझ्या सोबत आहे पण अंतकाळीच्या वेळेला पांडुरंगाचं भजन नसेल तर तुझा अंतकाळ जो आहे तो भगवंताच्या स्वाधीन प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता तुला भजन करावं लागेल. कसं महाराज? अंतकालेच मामेव स्मरमुक्तम कलेवरम यत प्रयाती समदभाव यती नात्रत्य संशय. अंतकाळेच्या वेळेला जर तुला भगवंत स्वैरा करून घ्यायचा असेल, भगवंताचा दास व्हायचा असेल तर तुला मुखामध्ये भजन करावं लागेल. अंत काळीचा सोयरा, 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 अंत काळी
शरीर दारात ठेवणे शरीर दारात ठेवणे शरीर दारात ठेवणे अंतकाळ जर गोड करून घ्यायचं असेल तर महाराज त्या भगवंताचं भजन करावं लागेल. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा पांडुरंगाचं भजन करा. जय हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, पांडुरंग पांडुरंग म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुम्ही म्हणाल विठ्ठल विठ्ठल भजनानं काय होतं, तुकाराम तुकाराम भजनानं काय होतं, रामकृष्ण हरी भजनानं काय होतं. अहो तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. अरे यमाला घाम फोडणारं तुकोबरायचं भजन आहे. एवढंच नाही, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज त्या ठिकाणी भगवंताच्या भजनाची एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. फक्त तुम्ही मनापासून भगवंताचं भजन करा. मागे पुढे उभा राही सांभाळित, भक्ताचं रक्षण करणारा माझा पंढरीचा मालक आहे. पण लोक म्हणतात, फक्त म्हणतात मारायचंय बरं का, पण मरावं असं कोणाला वाटत नाही. नाहीतर इथे विचारतो एक प्रश्न, ऐका, असं कोणाला वाटतं थोडं फ्रेश बसा दादा. मी 12च्या पुढे नाही जाणार, काळजी करू नका. ऊन तापतंय मलाही माहिती, गरम होतंय मलाही माहिती, तुमच्यापेक्षा मला जादा होऊ राहिलं गरम दादा, काळजी करू नका. त्या ठिकाणी बाबा हो, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. ऐका दादा, कोणाला वाटतं इथे मंडपमध्ये बसलेल्या पांडुरंगानं आमच्या घरी यावं असं कोणाला वाटतं? प्रामाणिकपणे मत द्या बा. कोणाला वाटतं देवानं आमच्या घरी यावं असं कोणालाच वाटत नाही का दादा? नाही वाटत? वेलाळेकर, काशी विश्वेश्वरानं साक्षात महादेवानं आपल्या घरी यावं असं वाटतं का कोणाला? नाही वाटत. बाबर का महाराज, देवाला नाही वाटत तुम्हाला? देवाला नाही बसून द्यायचं घरात? हा, नाही द्यायचं. मेवणीला बसून द्या का आंबार असाल? हा महाराज सांगा ना, देवाने यावं घरी वाटतं का नाही प्रत्येकाला? जाऊ द्या, हात नका वरती करू, पण प्रत्येकाने तुम्ही मुखी आहे का? मी सांगत असतो दादा, ज्याची बायको मुखी ना त्याचा संसार सुखी. झटेच नको परत, हा गडबडच नको. महाराज सांगा मला, प्रत्येकाला वाटतं का नाही देवानं आपल्या घरी यावं? बाबा वाटतं का नाही हो? प्रामाणिकपणे बोला, वाटतं का नाही मावशी? माय सोलापूर कोल्हापूर मिसरीवाल्या मावशी बोला ना. हा नाही तवा किती बोला त्या बा, त्याला 2 दिवस पार सळू का पळू करत्या, राहू का नको, राहू का नको, जाऊ का जाऊ का जाऊ का. आता जाऊ द्या, मला ते बोलायचं नाही, वेळ खर्च करायचा नाही. दादा मला सांगा, प्रत्येकाला वाटतं, माझ्या सगळं वाटतं देवानं आपल्या घरी यावं. बाबजी बाबा वाटतं का नाही हो? मगर बाबा वाटतं का नाही हो? विनेकरी बाबा वाटतं का नाही हो? मृदंगाचार्य दादा वाटतं का नाही? चोपदार बाबा सांगा बरं, यसाजी कंक कसा होता राजांचा शिलेदार, तसे आमचे चोपदार दादा आहे. काय वाटतं दादा, देवानं आपल्या घरी यावं का नाही वाटतं? यावं वाटतं ना? हा, आता मला सांगा, देवानं आपल्या घरी यावं प्रत्येकाला वाटतं, पण आपण देवा घरी जावं असं कोणाला वाटतं? हा वाटतं का कोणाला? वाटतं? आणि जरी वाटत असेल एखाद्याला, फक्त हात वरती करून दाखवा, तरी तो म्हणला जायचंय, जाईल महाराज. पण एक गोष्ट विसरू नका, तो म्हणेल भाऊ श्याम भाऊला 500 उसने दिल ते याजानो, तेवढं याज घेऊ दे मग मरतो भाऊ. एवढे लबाडेचं जग आहे महाराज. आता एक सांग का, रात्री आमचं कीर्तन आटपलं दादा ओझरमध्ये, इंदुरीकरांच्या गावाला, जिथे बाबांनी शाळा घेतली ना दत्तक, ते पोरं जिथे घेतली त्या शाळेच्या प्रांगणात बाबांच्या माध्यमातून आमचं कीर्तन त्या ठिकाणी झालं. कार्यक्रम झाला दादा. कीर्तनावरून घरी चाललो होतो, आमच्या तळेगावच्या स्टँडवर एक 75 वर्षाची आजी, बरं का आजी, 75 वर्षाची आजी. आता इथं कोणतीच आजी दाखवित नाही त्या मापाची, बरं का, नाही तर म्हणशान त्या ठिकाणी त्या आजीला कसं काय बोलला. जाऊ द्या चला, 75 वर्षाची आजी होती. 75 असेल किंवा 77 असेल, त्या ठिकाणी 76 असेल. 75-76 वर्षाची आजी तळेगावच्या स्टँडवर उभी होती. नुसती उभीच नाही, आमच्या गाडीच्या पुढून गेली. म्हटलो बाबा धडकेलं पण नागानी. महाराज त्या आजीजवळ गाडी थांबवली. 75-76-77 वर्षाची आजी. आजीला म्हटलो आजी कुठे चालली का एवढ्या रात्री? 12-12:30 झाले. म्हणे बाबा मरायला चालले, मरायला. म्हणलो मरायला चाली? म्हणे मरायला. म्हणलो का ग आजी मरायला चाली? काय करतो भाऊ म्हणे, पोरं सोरं जीव लावेना, कोणी जवळ करेना, कोणी नाही कोणाचं, म्हणे कोणी नाही या जगात कोणाचं. ऐका बरं का, नको मला हे जगणच नको म्हणे, नको मला पार मारतो, नको मला भजन. मी म्हणलो भजन कर. ती म्हणे अजिबात नको. बाबजी बाबा म्हणे मग विठ्ठल म्हण, विठ्ठल जाऊ दे सगळं जाऊ दे म्हणे. म्हणे एक काम कर. म्हणलो आजी कुठे चालली? म्हणे मरायला. म्हणलो कुठे चालली? म्हणे मरायला. म्हणलो आजी कुठे चालली? अरे तो कान बाहेर झाले का? म्हणे बाबा आता मला म्हणे बाहेर झाले, आता लय अवघड दादा. म्हणलो ठीक आहे ऐकून घेऊ दादा. म्हणे बाबा कुठे त्या ठिकाणी कुठे चालली सांगितलं नाही 2-3 वेळेस. मरायला चालले. म्हणलो ठीक आहे आजी मरायला चालली. हातात काय ग तुझ्या?
म्हणे कंदील. म्हणलो रात्री किती वाजले माहिती का? म्हणे किती? म्हणलो 12:30 वाजले. म्हणलो हातात काय आजी? म्हणे कंदील. म्हणलो कुठे चालली? म्हणे मरायला. म्हणलो कशाला चालली? म्हणे मरायला. म्हणलो कशाला चालली? अरे जीव द्यायला चालले म्हणे. म्हणलो आजी तू जीव द्यायला चालली, मरायला चालली, मग हातात हा कंदील कशाला ग एवढ्या रात्री? ती म्हणे बाबा बरं इचुकाट्याचं भ्याव वाटत म्हणे. मला सांगा, चालली मरायला पण विचुकाट्याचं तिला भ्याव वाटत, मग मनापासून मरायला चालली का होती? हे सगळं भामट्याचं जग आहे महाराज. विठ्ठल म्हणून आमचे पैठणचे नाथ बाबा आम्हा तुम्हाला जाग करतात ना हो. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा, सरट शेवटी बा काळ बांधून देईल, सरट शेवटी बा. हे गगनात काय बागायील,
महादेव या जगात सत्य आहे, पांडुरंग परमात्मा सत्य आहे. जगात तुम्ही म्हणाल काय दुसरी गोष्ट सत्य असेल, पण देवाचं भजन सत्य आहे, पंढरीचा मालक सत्य आहे. आता वाऱ्या गावागावामधून चालल्या आहे दादा. काही पंढरपूरच्या दिशेनं जातात, काही आळंदी मार्गे पंढरपूरला जातात, काही देहू मार्गे पंढरपूरला जातात. 375 वर्षाची घटना तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. अभंगाचं चरण एक सोडवतो आणि सेवा आठवून घेतो. ऐका दादा, जाणकार टाळकरी वाळकरी सर्वजण ऐका. पंढरपूरच्या पांडुरंगाला मानणारी सर्व मंडळी आम्ही मानतो, तुम्ही मानतो, कारण आमचं दैवत आहे. आमचा भगवंत म्हणजे पंढरीचा मालक आहे. मग एक गोष्ट मला सांगा, मला एक गोष्ट अशी सांगा, पंढरीचा मालक आमचा भगवंत आहे, देव आमचा मालक आहे. मग आता तुम्ही म्हणाल आम्हाला देवाचं भजनाचा कंटाळा येतो, काहींना विरोध वाटतो दादा, काहींना देवाला हात जोडायची सुद्धा लाज वाटते. पण ऐका माझं वाक्य, 375 वर्ष झाली, आज 375 वर्ष झाली, पण 375 वर्ष होऊन सुद्धा दादा त्या ठिकाणी 375 वर्ष होऊन सुद्धा तुकाराम बीजेच्या दिवशी तुकाराम महाराज ज्या वेळेला वैकुंठ गमनाला निघतात ना बाबा, 12:07 त्या तुकाराम बीजेला आज सुद्धा बाबा तुकाराम बीजेच्या दिवशी 12:07 नांदुरखी नावाचं झाड आहे, नांदुरखी नावाचा वृक्ष आहे. ते झाड तुकाराम महाराज वैकुंठ गमनाची वेळ झाली का ते झाड आजही हलतं दादा. जणू काही ते झाड सांगतं, झाड माणूस नाही. देवानं आम्हाला हात दिले, पाय दिले, डोळे दिले, आमच्याच्यानं देवाची वारी होत नाही, भजन होत नाही, पूजन होत नाही. कंटाळा येतो दादा देवाचं भजन करायला. एखादा भजन म्हणत असला तर लोक म्हणतात त्याला येड लागलं, येड. अरे तुकोबरायला सुद्धा म्हटले वेडा, पण आज तुकोबरायचं नाव या विश्वात दरवळतंय ना महाराज. महाराज त्या झाडाला गाईवरून येतं, जणू काही ते झाड म्हणत असेल, महाराज तुम्ही पंढरीच्या मालकाला भेटायला गेलात ना, मला सुद्धा भेटीला घेऊन जा. एवढंच नाही, 29 जूनला माऊलीच्या दारातून आळंदीमधून दिंडी पंढरपूरकडे निघणारे, आषाढी वारीचं योग आहे, लई वारकरी जमणारे महाराज, अनेक पंढरपूर दुमदुमला जाणारे, वैष्णवाची मांदियाळी जमणारे, एक एक वारकरी टाळ मृदुंग विना चिपळ्या घेऊन त्या पंढरीच्या दिशेने निघणारे, ज्ञानोबा तुकोबाचं भजन करणारा वारकरी आपल्या दारात येणारे. ऐका महाराज, आपल्या दारात आलेला वारकरी फक्त गोडभर पाणी तरी द्या, नाही गोड चहा देता आलं तर पाणी द्या, नाही पाणी देता आलं तर फक्त वाईट शब्द त्याला बोलू नका, जय हरी घाला. जणू काही त्या वारकऱ्याच्या रूपानं कदाचित पंढरीचा मालक आपल्या दारात येऊन जाईल. हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. ऐका, काही म्हणतील हाय का देव सत्य, कसा देव सत्य करून घ्यायचा, कसा अंतकरणात साठवायचा. माऊली ज्ञानोबरायचं जीवन बघा. आषाढी वारी निघाली पंढरपूरची, बरं का, ऐका बरं का वाक्य दादा. आता जर कोणाला पायचा सण डोळ्यानं 29 जूनला त्या ठिकाणी पंढरपूरकडे न जाता आळंदी मार्गे पंढरपूरला जा दादा. आळंदीच्या पवित्र प्रांगणात 28 तारखेला वारकरी जमतील. 29ला जरी पालखी निघणारे, 28ला रात्री मुक्काम करणार. 29ची पहाट झाली, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. पांडुरंगाचं काकडा भजन झालं की महाराज सकाळी 7 वाजले, 8 वाजले, इंद्रायणीच्या काठावर प्रत्येक वारकरी बसतो. एक त्या ठिकाणी महाराज काही म्हणतील 9 वाजले का, 10 वाजले का, 11 वाजतात, 12 वाजतात, 1 वाजतो, 2 वाजतात, 3:30 वाजतात. लोक म्हणतील मग इंद्रायणीवर का बसतात लोक. सांगू तुम्हाला, सर्व लोकांची एकच अपेक्षा असते, प्रत्येक वारकऱ्याची एकच अपेक्षा असते. जरी आपल्याला चंद्रभागेच्या काठावर जाऊन पांडुरंगाच्या दारात दर्शन होणारे, पण माऊलीच्या मंदिराचं कळसाचं जरी दर्शन घडलं तरी साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घडल्यासारखं आहे. महाराज 3:30 वाजता माऊलीच्या दारामध्ये आमच्या सर्व वारकऱ्याची आई, आमच्या वारकऱ्याची आई संजीवन समाधी ज्यांची माऊलीची आहे, आणि माऊलीच हुबेहूब आमच्या वारकऱ्याची माऊली जर कोण असेल, आळंदीमध्ये कुरेकर बाबा म्हणजे आमच्या वारकऱ्याचा प्राण आहे, आमच्या वारकऱ्याचा त्या ठिकाणी जान आहे, वारकऱ्याचा अभिमान आहे, वारकऱ्याचा स्वाभिमान आहे. आमची माऊली ज्ञाना म्हणजे आमचे कुरेकर बाबा आहे. 3:30 वाजता कुरेकर बाबा आज्ञा करतात, पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे म्हटले का महाराज गाभाऱ्यामध्ये वारकरी जातात, माऊलीच्या पालखीला खांदा दिला जातो. काही म्हणतील खांदा दिला काय नवले. ऐका महाराज, आम्हाला हाती आम्हाला पाये भजन करता येत नाही, माऊलीची पालखीला खांदा दिल्यावर अरे आम्हाला रडू येईल. यात काय नवले, आनंदाचे अश्रू येतील, यात काय नवले. अरे माऊलीच्या मंदिराचा निर्जीव कळस आहे महाराज, ज्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. माऊलीची पालखी उचलल्यानंतर कळस 1 मिनिट हलतो. काही म्हणतील खोटं असेल, मोबाईलला युट्यूबला सर्च करा. नाही वाटलं मोबाईलला पटलं, आळंदीमध्ये 29 जूनला जा, आळंदीमध्ये तुम्हाला दृष्टांत दिसेल, तुम्हाला चरित्र बघायला मिळेल. अरे माऊलीचा कळस हलतो, जणू काही त्या कळसाला सुद्धा पंढरीच्या वाटेची अपेक्षा लागते. मग आम्ही तुम्ही तर भगवंताने दिलं गोड असं शरीर आहे महाराज, आम्ही तुम्ही का भगवंताचं भजन करू शकत नाही. माऊली म्हणतात
चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे वेका असणे की जी. संताच्या सानिध्यात जा, जीवनाचं सोनं होईल. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय म्हणताय जीवनात कधी गर्व करू नका, भगवंताची आज धरा. तो कोबराय म्हणताय बाबा पत्नीच्या पायात काटा भरला, देव धावून आला. अरे मी पंढरीच्या मालकाच्या त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या 4 कोटी अभंग पूर्ण करत होतो त्यावेळेला काही नरधामांनी माझ्या गाथा पाण्यात तो दगडासहित वया बुडवण्याचा प्रयत्न केला, पण महाराज मी डगमगलो नाही, कारण पंढरीचा मालक मी अंतकरणात साठवला होता. तुमचंही अंतकरण शुद्ध करायचं असेल, तुम्ही सुद्धा तो पंढरीचा मालक अंतकरणात साठवा. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव घेऊन यावा, आपुला तो एक देव घेऊन यावा, आपुला तो एक देव करून यावा, आपुला तो एक देव करून यावा. तेने बिन जीवा सुख नो है, तेने बिन जीवा सुख नो है, ती माई के दुखाची जनिती, ती माई के दुखाची जनिती. तेरे बिना जीवा सुख नोए, तेरे बिना जीवा सुख नोए, ये माई के दुखाची जनिती, माई के दुखाची जनिती, दुखाची जनिती. ज्याला भगवंतानं हात दिले त्यानं हातानं टाळी, मुखानं भजन करा. विठोबा मुबारक माई, 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 जय जय विठो 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 मुबारक माई. चा आत्मा निश्चितच भगवंताजवळ जातो आणि ज्याच्या गळ्यात नाही त्याचाही जातो बरं का. ऐका, पण त्याच्यासाठी सुद्धा एक सांगितलेले महाराज, तुम्ही त्या ठिकाणी माळा घाला असं म्हणणारे महाराज सगळेच आहे. घालाच, अवश्य घाला दादा, पण जरी एखाद्यानं कुचित नाही घातली तो म्हणला नाही घालणार, घालू नको भाऊ. फक्त एक काम कर, नाही जमलं तुला माळ घालायचं, फक्त त्या माई बापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नको, त्यांना कधी वृद्धाश्रमाची वाट दाखवू नको राजा. बस एवढं करा. प्रपंच त्या ठिकाणी महाराज चांगला नीटनेटका करा. जीवनात काय कमवायचं असेल ते भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करणार आहोत. फक्त जाता जाता एक प्रश्न मला वेलाळेकर आपल्याला विचारायचा आहे, फक्त 1 मिनिटाचा विचारायचा. विचारू का? फक्त प्रामाणिकपणे उत्तर द्याल का? देवाच्या दारात बसलात, लबाड बोलू नका बरं का. प्रामाणिकपणे बोला. एकच चिंतन, एकच चरण सोडवण्याचा प्रयत्न केला, 3 चरण बाकी, अजून वेळ घेतला तर वेळ निघून जाईल, म्हणून जास्त वेळ मला घ्यायचा नाही तुमचा. फक्त जाता जाता मला एक प्रामाणिकपणे उत्तर देऊन जा आणि आपलंही प्रामाणिक उत्तर घरी घेऊन जा बरं का. फक्त प्रामाणिकपणे बोला, लबाड अजिबात बोलू नका, कारण देवाच्या दारात आहे. तुमच्या गावाला कोणत्या दैवत प्रसन्न आहे दादा? हनुमंतरायाचं मंदिर आहे का गावात? वा वा. हा,
हनुमंतरायाच्या प्रांगणातली आपण मंडळी आहे आणि प्रत्येकाला हनुमानाची शपथ आहे. लबाड बोलले, अजिबात लबाड बोलले तर पहा बरं का, पण प्रामाणिक उत्तर द्या. प्रत्येकाने बोलायचं, जो बोलणार नाही तो बघा. मग हा मला सांगा, आपलं कीर्तन इथलं संपलं, कारभारी दादांच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन संपलं. आता तुम्ही कीर्तनाच्या बाहेर मंडपमध्ये गेला, मंडपच्या पाठीमागे तुम्हाला 2 मूर्त्या भेटणार आहे. एक त्या ठिकाणी महाराज हनुमंतरायाची मातीची आहे आणि एक रावणाची मातीची आहे. दोन्ही मूर्त्या मातीच्या आहे. मला सांगा, पहिली मूर्ती कोणाची उचलशान दादा? पटकन बोला. जो बोलणार नाही तो मुका होईल. हा, परत माझ्याकडे जेवायला मुकापणा काढायला. हा, सांगा लवकर दादा, कोणती उचलशान? हनुमानाची का रावणाची? बोला ना, बोलाय का पैसे लागतात का? हा, हनुमानाची उचलशान. वा, फार प्रामाणिक आहे. थोडं पुढे जा दादा, रस्त्याला लागल्यानंतर परत तुम्हाला 2 मूर्त्या भेटणार आहे. एक पितळाची हनुमानाची आहे आणि लोखंडाची रावणाची आहे. मला सांगा, पितळाची हनुमानाची उचलशान का लोखंडाची रावणाची उचलशान? हा, हनुमान पितळाची हनुमानाची उचलशान. वा, फार प्रामाणिक आहे वेल्हाळेकर मंडळी. आता डेअरीपाशी गेले, पुढे डेअरी लागते ना, त्या डेअरीच्या पुढे गेले का रस्त्याच्या कडेला कोणाचं तरी सायपन फुटलंय. आता लगेच नका जाऊ दादा, कीर्तन संपलं, जोडून घ्या काय असेल ते बघा. सायपन फुटलंय, सायपन कोणाचं तरी, आणि सायपन फुटल्यामुळे गटार साचलंय, गटार साचल्यामुळे त्यात गाळ झालाय. रस्त्याच्या कडेला गटार साचलंय आणि गटारात गाळ झालाय. त्या गाळात एक मूर्ती पडली आहे, पण ती सोन्याची आहे, पण ती रावणाची आहे. आणि डांबरी रस्त्यावर एक मूर्ती पडली आहे, ती मातीची आहे, पण ती माझ्या हनुमंतरायाची आहे. मला सांगा, गटारात पडलेली सोन्याची रावणाची उचलशान का डांबरीवर पडलेली मातीची हनुमानाची उचलशान? हा, तुम्ही आणि मातीची. अरे काय लाबाड्याचा बाजार आहे मारा. तुम्ही आणि मातीची. आता माया पुढे अशा बसले, आत्ता आत्ता नावं घेऊन उठवीन. 2-2 महिने नवरा उपाशी ठेवला सोन्यापायी. आत्ता नावं घेऊन उठवीन. एखादी म्हणून कमून नाव घेतलं आणि गडबड व्हायची, त्याच्यापेक्षा नावं घेऊन नावं नाही घेत महाराज, नाही तर नावं घेऊन उठवीन. शेजारच्या श्राद्धाला आली आणि शेजारच्या गळ्यात जर सोनं पाहिलं तर त्याला 2 दिवस चळू का पळू करती, आणि तू मातीची उचलशील तू. अरे काय लबाड्याचा बाजार आहे मारा. तुम्ही आणि मातीची, सगळं भामट्याचं जे तुम्हीच. काय ढवळे महाराज, काय ढवळे महाराजचा बाप जरी आला, मला सांगा सोनं सोडीन का? सोनं. आणि तुम्ही आणि आम्ही, आया सगळं लबाड्याचं जग आहे महाराज. या स्वार्थामध्ये राहू नका महाराज. त्या ठिकाणी महाराज जीवनामध्ये पारमार्थ करा, भगवंताला हृदयात ठेवा. एका कानानं भगवंताचं भजन ऐका, एका कानानं सोडून द्या, असं करू नका. तो भगवंत हृदयामध्ये साठला त्या ठिकाणी महाराज, त्या ठिकाणी माईक म्हणजे नास्तिक गोष्टीचा नाच झाला का निश्चित भगवंताचा छंद हृदयाला लागतो, आणि हृदयाला छंद लागला का निश्चित आमची तुमची कीर्ती या विश्वात दरवळते. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ भावार्थ आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करू. विठ्ठल जय जय विठ्ठल जय